हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल गेट डिझायनरवर. फ्रेंड्स, हा आहे आपल्या क्लासचा दिवस 3रा. फ्रेंड्स, आरीवर्क म्हटलं का सगळ्यात पहिले येतं चैन आणि दुसरी म्हणजे गाठ. ह्या इम्पॉर्टंट गोष्टी येत्या आरीवर्कमध्ये येत्या. चैन तर आपण डे 2मध्ये शिकलो आहे, तर आज आपण बघणार आहोत गाठ कशी मारायची. ह्याच व्हिडिओमध्ये गाठ कशी मारायची, बीड्स कसे ओवायचे, टिकली कशी ओवायची हेही मी शिकवलेलं आहे. तर चला स्टार्ट करूया. गाठ मारून दाखवण्यासाठी पहिले मी एक बेसिक चेन बनवून घेते. ज्यांना आरीवर्कमध्ये चैन येत नाही त्यांनी आपला डे 2चा व्हिडिओ नक्की बघा, एकदम डिटेलमध्ये सांगितलं आहे. त्यानंतर इथपर्यंत आपली चैन आली की आपण जो वरती दोरा काढतो तो थोडा जास्त काढायचा आणि त्यातून आपल्याला त्या आतून टाकायचं. आतून आपल्याला सुई मध्ये टाकायची आहे. त्यानंतर रिपीट खालून दोरा गुंडाळून जे आपण गोल आहे त्यामधून आपल्याला आणखीन एक दोरा वरती काढायचा आहे, अशा पद्धतीने. आणि हे वरती काढलं की त्या वरती जे गोल आहे त्याच्या आतून सुई टाकून खालचा एक धागा पकडायचा, खालच्या गोलचा एक धागा पकडायचा आणि सगळा दोरा खाली खेचून घ्यायचा, वरतीसुद्धा टाईट पकडायचं. हे बघा, आपली गाठ छान बसलेली आहे. ज्यांना कळलं त्यांना चांगलंच आहे आणि ज्यांना नाही कळलं त्यांनी हा व्हिडिओ रिपीट बघा, नक्की कळून जाईल तुम्हाला. हे बघा, आपल्या साध्या दोऱ्याची चैन, जरीची चैन आणि गाठ झालेली आहे. आता आपण बघू पहिले मणीचा वापर कसा करायचा आणि नंतर टिकलीचा. तर सगळ्यात पहिले आपण मणीचं बघूया. त्यासाठी साधा दोऱ्यानं आपण गाठ मारून घेतलेली आहे. प्रत्येक वेळेस मला खालचा पार्ट दाखवणं शक्य नाही आहे, ते तुम्ही डे 2मध्ये आपण जशी चैन बनवली तर तसं सेम खाली असतं याचं. दोरा फिरवून घ्यायचा. त्यानंतर आपण चैन कशी बनवतो तशी चैन बनवून वरती धागा काढायचा. मी थ्रेडच्या निडलनेच करते सध्याला, आणि तुम्ही पण नवीन असाल तर थ्रेडच्या निडलने करा. बीड्सचे कसं छोटी बारीक असते ना, ते करायला जड जातं. त्यानंतर समोरच्या टोकाने दोरा पकडायचा, बोटाच्या साहाय्याने मध्ये ढकलायचे आणि आपण चैन जशी बनवतो खाली निडल टाकली, खालून गुंतवायचं आणि वरती काढायचं. सेम तसंच परत मणी भरायचे, टोकाच्या साहाय्याने दोरा पकडायचा, मध्ये टाकायची निडल, खालून गुंतलं की वरती घ्यायचं. काहीच चेंज नाही, जसं आपण चैन बनवतो सेम तसंच, फक्त यात आपण मणीचा वापर करतो. अशा पद्धतीने आपण बीड्स आरीवर्कमध्ये यूज करतो. हे तुम्हाला कळलंच असेल कसं वापरायचं म्हणून. हे बघा, सगळ्यात पहिले म्हणजे तुम्हाला चैन जर परफेक्ट आली ना, तुम्हाला बीड्सचा वापर करणंही सोपं जाईल. यानंतर आपण गाठ मारून घेऊया. जसं मी पहिले सांगितलं होतं, पहिलं गोल काढायचं, त्यानंतर परत दुसरं गोल काढायचं आणि जे दुसरं गोल काढलेलं आपण त्यातून पहिल्या गोलची एक चैन पकडून वरती खेचायची आणि जे थोडंसं वरती राहिलेलं असतं त्यासाठी परत आपण जसं चैनसाठी करतो ना तसं करायचं आणि खाली खेचून घ्यायचं, म्हणजे आपलं थोडाही दोरावरती एक्स्ट्रा राहत नाही. इथपर्यंत क्लिअर आहे. आता आपण बघूया टिकली वर्क. टिकलीचं म्हणजे आपण टिकली कसं वापर करतो हे बघणार आहे. त्यासाठी मी गोल्डन कलरची इथं टिकली घेतलेली आहे, व्हाईट कलरचा थ्रेड आणि निडल घेतलेले आहे. त्यासाठी आपण सगळ्यात पहिले दोऱ्याला गाठ मारून घेणार, जसं की आपण चैनसाठी करतो तसंच सेम. मी सांगितल्याप्रमाणे मला प्रत्येक वेळेस खालचं मी तुम्हाला दाखवू शकत नाही. जर तुम्हाला खालचं कसं करायचं त्याचा डाऊट असेल तर त्याच्यासाठी तुम्ही डे 2चा जो चैनचा व्हिडिओ तो बघावा, त्यात तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. चला तर मग बघूया आता टिकलीचा वापर कसे करते. जसं आपण जसं आपण बीड्सचा वापर केला तसंच सेम आपल्याला टिकलीमध्ये करायचं आहे. जसे चैन बनवून घेतो तशी चैन बनवून घ्यायची. आपण बीड्स जसे भरले होते निडलमध्ये तसे आपल्याला त्यात टिकली भरायची आहे. हे बघा टिकली.
टिकली भरली की ती बोटाने पकडून ठेवायची. नंतर दोरा टोकात गुंतला की ती त्याच्यात सोडायची आणि चैन बनवून घ्यायची. खाली दोरा टाकायचा, खालून दोरा गुंतवला, वरती घुमवताना 90 डिग्री घुमवायचं आणि वरती काढायचं. इथपर्यंत तुमचं क्लिअर झालंच असेल की बीडचा वापर कसा करायचा, गाठ कशी मारायची आणि टिकलीचा वापर कसा करायचा. तरी काही डाऊट असल्यास मला कमेंटमध्ये सांगा, मी नक्कीच तुमचा डाऊट क्लिअर करेन. आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले आहे त्यांनी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण यामध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे बेसिक, ॲडव्हान्स आणि 3D वर्क एकदम फ्रीमध्ये. तर भेटूया पुढील पार्टमध्ये.